रोजच्या कामामध्ये हे पण काम, मटण बारीक बारीक तुकडे करून घेणे. कारण की आपल्याकडे असलेले हे 2 मांसाहारी पक्षी ह्यांना खाऊ घालायला लागते. आपण खाऊ नाही खाऊ हे तर साहजिकच, मांसच खाणारे पक्षी आहेत, हे मांसच खाणार. त्यामुळे आपल्या बरं वाटण वाईट वाटण ह्याच्यापेक्षा त्यांना काय गरज आहे हे आपल्या महत्त्वाचं आहे. आता आपल्याकडे नवीन प्राणी पक्षी यायला असतात, तसं घुबड पण आलेला आहे. त्याला सुरुवातीला बळच कव्हायना खाऊ घालावं लागते. आणि त्यांच्याकडं बघून हे आपले जुने पक्षी प्राण्याची अपेक्षा असते की आम्हालाही बळच खाऊ घालावं, आमच्या अंगावर हात फिरवावा. मग त्याच्या आपण हात फिरवतो, त्यांनाही कधी कधी आपण बळच खाऊ घालतो. कारण की त्यांना लेकरं आहेत, त्यांची अपेक्षा असते. जसंच आपण त्यांना सुरुवातीला बळच खाऊ घातलं, त्यांना कायम असते. मग पुन्हा ते ऑटोमॅटिक आपल्या गप्प खाऊन घेते. तर भारी वाटतंय. त्याच्यासोबत पूर्ण परिवार साथ देते. नंतर कोमलच्या नंतर प्रियाने खाऊ घालायला सुरुवात केली. अंग माझं पूर्ण गदळ असते. सरासरी मला 11-12 वाजता येतं गार्डनचं काम करून, पुन्हा प्राणी पक्ष्याचं काम करून. मग अंग पूर्ण घाण असता जाऊन दुखतं अंग कधी कधी. मग क्वाटो झोपतो. तक्रार नाहीत करीत कधी घरचे, घाण इथं झालं, हे झालं, ते झालं. सगळेजणं सगळ्या गोष्टीने मदत करतात. आता ह्या घुबडाला योग्य आहार भेटला पाहिजे. मग तेवढ्याच प्रमाणात पाणी आणि तेवढ्याच प्रमाणात खाद्य. आता माझ्या हातानं फुल खाऊन घेतला आपल्या गरुडानं. आता गरुडाला म्हणलं तू जा निघून. आता मला बघू दे घुबडाकडे. मग घुबडाला व्यवस्थित खाऊ घालायचं, व्यवस्थित पाणीचं नियोजन करायचं. आपल्याला कळत नाही, पण आपण जेवढं प्रयत्न आहे तेवढं आपण करायचे. पोटात किती भरलं आहे काय नाही, भरल्यानंतर त्यालाही सोडून द्यायचं, जा आणि आपलं निवांत बस. शक्यतो दिवसा उडाउडी प्रयत्न नाही करीत घुबड, संध्याकाळीच प्रयत्न करते. भारी वाटतंय. त्याच्या डोळ्याला सध्या अडचण आहे, पण ज्यावेळेस व्यवस्थित होईल त्या टायमाला ते उडून जाईल. कुणाच तरी आयुष्य कामाला आलं तर सगळ्यात आनंद. चला, आता प्राणी पक्ष्याचं निसर्गाचं संपलं. आता लागलं पोलिटिशियनचं काम. आता इथून पुढे जायचं आणि पोलिटिशियनला काम करायचं. ओके, धन्यवाद. काय असलं नवं तर अजून कळवत राहील. असंच सहकार्य, असंच प्रेम राहू द्या.